श्रीमंतांना संतोष पाटीलचा प्रणाम. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही एकमेकाला वापरून नमस्कार केला. महेशजी माझे गुरुबंधू आहेत. काळ सिद्धेश्वरांची शिकवण आहे. आम्ही जेव्हा गुरुबंधू प्रथम भेटतो त्यावेळेला एकमेकाला नमस्कार करतो. आणि महेशजी रामकृष्ण रामकृष्ण. माझे गुरुबंधू, माझे मित्र, माझे नातेवाईक, माझे पार्टनर, माझे मार्गदर्शक, आमदार, नामदार, आणि आज ज्या गोष्टीसाठी आपण महेशजींना या ठिकाणी बोलवलेलं आहे ते खरोखर ह्या सगळ्यापेक्षा वेगळे, किंबहुना जे तेच आहेत म्हणून ते आपल्या सगळ्यांना जवळचे वाटतात. महेशजी या ठिकाणी उपस्थित आहेत ते एक यशस्वी उद्योजक म्हणून. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल आमदार खासदारांचे उद्योग काय असतात आम्हाला माहिती आहे, पण महेशजीच्या मध्ये उद्योजक ते बाळकडू हे मला वाटतं जन्मजातच असावे. या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला लक्षात येईल की उद्योजकतेचा किती बारीक सारीक अभ्यास त्यांना आहे, किती खोलवर जाऊन एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची त्यांची वृत्ती. आणि हे सगळं करत असताना समाज, पर्यावरण, युवक, रोजगार, देश, हे विश्व, ही जी पृथ्वी आपली बनलेली आहे 5 तत्वांनी, पृथ्वी, वायू, अग्नी, जल, आकाश, हे सगळं जग विश्व बनलेलं आहे. ही जीवसृष्टी बनलेली आहे. ह्या जीवसृष्टीचं जतन करण्यासाठी आपल्या देशाला तर हजारो वर्षाची समृद्ध अशी परंपरा आहे. आणि ह्या समृद्ध परंपरेमध्ये ह्या विश्वाचं, ह्या जगाचं कल्याण कसं लपलेलं आहे ह्याची अचूक माहिती असणार, अभ्यासपूर्ण त्याचं ज्ञान असणार. केवळ ज्ञान नाही तर ते ज्ञान दररोजच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं त्याचा उपयोग करायचा, सामान्य माणसालाही हे ज्ञान कसं आपल्या जीवनामध्ये त्याने वापरलं पाहिजे ह्याचा मूलमंत्र देणारा, हे स्वतः राबणारा, स्वतः करणारा असा हा उद्योजक आहे. म्हणूनच आजकाल असं म्हटलं जातं की कुठलाही उद्योग जर तुम्हाला करायचा असेल, तर सस्टेनेबल करायचा असेल, त्या उद्योगामध्ये जर जगाचे कल्याण नसेल, पर्यावरणाचं कल्याण नसेल, तो उद्योग कधीही सस्टेनेबल होणार नाही. आणि हे जे आहे हे आयुष्यभर जगत आलेले महेश दादा शिंदे आहेत. सातारा जिल्ह्यातले सुपुत्र, कोरेगावचे आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना जरी ते माहिती झाले असले तरी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महेश दादा बोलायला उभा राहतात त्यावेळेस सगळी विधान मंडळातील सगळे आमदार, सगळे मंत्री, अध्यक्ष निस्तब्ध असतात. कारण ह्या माणसाच्या विचारातून, त्या माणसाच्या बोलण्यातून, कृतीतून जे काही प्रतीत होतं ते प्रत्येकासाठी एक अमृत वाटतं. म्हणून हे आज अमृत आपण या ठिकाणी घेण्यासाठी, पिण्यासाठी आज महेशजींना निमंत्रित केलेलं आहे. महेशजी, आपलं खूप खूप स्वागत सॅटर्डे क्लबच्या या मंचावरती. अरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी सॅटर्डे क्लबचा खूप आभार मानतो. आणि भिडेजींनी ज्या पद्धतीनं मराठा उद्योजक एकत्र करण्याचं काम केलं, खरंच फार मोठं कार्य त्यांच्या हातातून होत आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदनही करतो. तुम्हाला वाजवायची इच्छा झाली तर जरूर मनसोक्त टाळ्या वाजवा. त्याच्यातून एकमेकाला आपल्याला ऊर्जा मिळते.
आणि ही मुलाखत अशीच फुलत राहणार आहे. महेश म्हणजे ऊर्जा, एनर्जी. आणि आज जे काही जगभरामध्ये चाललेलं आहे एनर्जी शिवाय शक्य नाही. आपल्याला आपल्या दुगाडे सरांची पण एनर्जी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आज ह्या वयात ही संपूर्ण देश आणि जगामध्ये सगळीकडे पोहोचवण्याची त्यांची जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जाच तुम्हाला मला बळ देऊन जाते. महेशजी, आपण आपलं जे करिअर तुम्ही घडवलेलं आहे, तुम्ही जे जगायचं ठरवलेलं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही क्षणक्षण जगता, हे क्षेत्र आहे ऊर्जेचं. आणि खरं तर ऊर्जा ही जी बायो किंवा नॅचरल, जी सस्टेनेबल अपरंपरागत ऊर्जा आपण ज्याला म्हणतो, ह्या क्षेत्रामध्ये आपण अनेक वर्ष कार्यरत आहात. आपण आमच्या या उद्योजकांना त्या अपरंपरागत ऊर्जेचं किंवा ऊर्जा क्षेत्राबद्दलचं थोडस आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऊर्जेचे 2 स्तोत्र असतात, एक पारंपरिक आणि दुसरा अपारंपरिक. पारंपरिक ऊर्जेचा स्तोत्र म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भातून जे कार्बन फ्युएल्स आपण बाहेर काढतो आणि ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. त्याच्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, हे सगळे पारंपरिक आपले सगळे ऊर्जेचे स्रोत आहेत. पण अपारंपरिक म्हणजे जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, जे पंचमहाभूतातून येतात. म्हणजे आता आपण प्रगत म्हणतो, आता आपण म्हणतो मनुष्य जीवन प्रगत आहे. असं कोण म्हणतं? ज्यांनी कधी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला नाही अशी लोक म्हणतात. खऱ्या अर्थानं आपलं अध्यात्मशास्त्र हे सगळ्यात प्रगत शास्त्र आहे. आमचे वेद आणि पुराण, तुम्ही त्याचा जर अभ्यास केला, आपले ग्रंथ जर अभ्यासले, तर आपल्याला लक्षात येतं की ते लोक किती प्रगत होते. स्पंदनशास्त्राचं एक उदाहरण मी देतो. स्पंदनशास्त्रामध्ये आपल्याकडं सगळ्यात मोठं प्रगत उदाहरण कुठलं असेल तर मोबाईल. 1960 साली जर कोणी सांगितलं असतं, अरे तुला असं एखादा मी देतो, एखादा एवढा छोटासा डबा देणार आहे आणि तू अमेरिकेच्या एखाद्या व्यक्तीशी तुझ्या गावच्या डोंगरावरती जाऊन बोलू शकतो, कोणी मान्य केलं असतं का? नसतं. अरे तो काहीतरी वेगळा आहे, त्याला तुम्ही काय म्हणाल असता? काहीतरी चुकीचं बोलतो. परंतु आमच्या ज्यावेळेला संजयानं धृतराष्ट्राला महाभारत कुठलाही मोबाईल न घेता सांगितला, ते मात्र आम्ही चुकीचं म्हणतो. आज आम्ही मोबाईलचा शोध लागला, मोबाईल वापरायला लागलो. हे सगळे इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं, शास्त्रामध्ये झालेली प्रगती आहे. पण त्या काळामध्ये बायोलॉजिकल स्पंदनशास्त्र एवढं प्रगत झालं होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला ते संकेत किंवा त्या फ्रिक्वेन्सीज तुम्ही पाहू पण शकत होता आणि ऐकू पण शकत होता. हे शास्त्र आम्हाला माहीत नाही आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? हे सगळं थोतांड आहे हे आपण म्हणतो. हे स्पंदनशास्त्रात एक छोटं उदाहरण दिलं. हे बायोलॉजिकल स्पंदनशास्त्र अजूनही आपण डेव्हलप करू शकलो नाही. एखाद्याला जर ऐकायचं असेल तर आपण काय करतो? साऊंड वेव्हचं कन्व्हर्जन न्यूरोलॉजिकल वेव्समध्ये करून ते आपण त्याला वेव्स देतो आणि मग त्याला ऐकायला येतं, म्हणून आपण त्याला ऑक्युलर प्लांट्स म्हणतो. पण बायोलॉजिकल ऑक्युलर प्लांट अजून आपण तयार करू शकलो का? नाही शिकलो. मेकॅनिकल करू शकलो. आत्ताचा इरा हा मेकॅनिकल इरा आहे. ज्या दिवशी आपण बायोलॉजिकल इरामध्ये जाऊ त्यावेळेला निश्चित आपण पूर्वजांचं थोडं काहीतरी शिकलो अशा पद्धतीचा आपण म्हणू शकतो. आता तुम्ही सांगितलं की अपरंपरागत ऊर्जा स्रोत का महत्वाची? परंपरागत ऊर्जा स्रोतांमधून कार्बन सायकल डिस्टर्ब होते. आपण म्हणतो मनुष्याचं शरीर हे पंचमहाभूतापासून तयार झालं, पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. त्याच्यामधला कुठलंही एखादं तत्व मॅलिग्नेट झालं, प्रदूषित झालं तर आपल्या समाज जीवनावरती परिणाम होतो, मनुष्याच्या शरीरावर परिणाम होतो. एक उदाहरण देतो.
कार्बन डायऑक्साईड तुम्ही किती काढणार, कार्बन किती काढणार. आज पेट्रोकेमिकल तुम्ही बाहेर काढताय आणि ते हवेत सोडताय. हवेमधला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढत आहे. जेवढं प्रमाण वाढवणार तेवढं मनुष्याचं जीवन हे निरोगी राहू शकत नाही, तेवढं त्याचं आयुष्यमान कमी होत जाणार, 100 रोग त्याला येणार. म्हणून आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा विचार करतो. तर त्याच्यामध्ये कुठल्या जर बायोफ्युएल आहे, इथेनॉल आम्ही सुरू केलं, हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, रिन्युएबल आहे. आपण तो उसापासून किंवा कुठल्याही C5 कार्बन फर्मंट करून आपण करू शकतो. तो आपण पृथ्वीच्या गर्भातला कुठलाही कार्बन बाहेर काढत नाही. दुसऱ्या आता नवीन ऊर्जा स्रोत काही आलेली आहेत ॲडव्हान्स. आता आपल्याकडे उद्योजक खूप आहेत मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये. आता आपली मेकॅनिकल इंडस्ट्री फार प्रगत व्हायला लागलेली आहे. धातुशास्त्र ज्या राष्ट्राचं प्रगत ते राष्ट्र सर्वश्रेष्ठ, हा साधारणतः एक संकल्प किंवा ही संकल्पना मागच्या 100 वर्षातली होती. परंतु त्याच्या पुढची स्टेप आता चालू झालेली आहे. तुम्ही पाहताय आता धातुशास्त्राच्या पुढच्या काही गोष्टी यायला लागलेल्या आहेत. आता ऊर्जेचा स्रोत आता कुठला फोटॉनिक सेल आहे, बरोबर. सोलार एनर्जी आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली, फोटॉन्सला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं. पण फोटॉन तर दिवसाच मिळतात. आज सूर्यप्रकाश पडला तरच आपल्याला एनर्जी मिळते, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. त्याचा पुढचा टप्पा काहीतरी आपल्याला घेतला पाहिजे. आता संतोषजी न्यूट्रॉन किंवा जे बोसॉन्स आहेत, आता परवा सनमध्ये जो फार मोठ्या प्रमाणावर जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये आपण म्हणायचं न्यूट्रॉनला मासच मिळाला. हिग्स बोसॉन जे करंट सापडले त्याला मास सापडलं. व्हेन देर इज अ मास देर इज एनर्जी. मग जर रात्री जर न्यूट्रॉन्स आपल्याला मिळत असतील तर आपल्याला असे काही सेल्स तयार करावे लागतील की ते रात्री पण चार्ज करतील. त्याला न्यूट्रॉनिक सेल्स म्हणतो आपण. न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. तर त्याच्यामध्ये प्रकार आहे. आता आपण पण साधारण न्यूक्लिअर फ्युजन किंवा काही केलं तर हीट जनरेट करतो न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. त्यामध्ये आपण मग न्यूक्लिअर आयसोटोप्स वापरतो, त्याच्यातून हीट जनरेट करतो. तर ती हीट आपण कुलंटला देतो, त्याच्यातून बॉयलर स्टीम टर्बाईन चालवतो आणि इलेक्ट्रिसिटी तयार करतो. पण आता ॲडव्हान्स्ड काही गोष्टी निघालेल्या आहेत. एवढे मोठे प्लांट्स लावायची गरजच नाही. आपण न्यूट्रॉनिक आणि अन्यूट्रॉनिक सुद्धा आपण एनर्जी क्रिएट करू शकतो. न्यूट्रॉनपासून कशी करू शकतो, त्याच्यातली कायनेटिक एनर्जी आहे ते डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जर तुम्ही डायमंडचे डायोड जर वापरले होऊ शकते. याच्यावरती अभ्यास आता करण्याची गरज आहे. दुसरे कुठल्या अन्यूट्रॉनिकमध्ये आपण फ्युजन केलं, डाययुरेटियमचं आणि तुमच्या हिलियमचं फ्युजन केलं तरी सुद्धा त्याच्यात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रिकल एनर्जी डायरेक्ट होऊ शकते. म्हणजे तिथे हीट जनरेट होत नाही. हे जे आहे मी का सांगतोय, भविष्यामधली सगळी व्हेहिकल इंडस्ट्री, मोबाईल इंडस्ट्री ही याच्यावरतीच चालणार आहे. लक्षात घ्या, भविष्यामध्ये तुम्हाला इंजिन आणि इंजिनचे पार्ट्स जगामध्ये कुठंही दिसणार नाही. ही आता रेव्होल्युशन जे आपण म्हणतो क्वांटम फिजिक्सचा ट्रॅक आहे, क्वांटम फिजिक्स आता ही पुढे येणार. तर आता आपले जे उद्योजक आहेत ते आजही आपण त्या इंजिनमध्येच अजून गुंतून पडलेलो आहोत. भविष्यामध्ये इंजिन दिसणार नाही. आता आपण आपल्याच चेंज घडवले पाहिजे आणि याच्यावरती काम सुरू केलं पाहिजे. म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आहेत. आता पूर्वीच्या बॅटरी कुठल्या होत्या तुमच्या, लीड ॲसिडेटच्या बॅटरी होत्या, मेटलच्या बॅटरी होत्या. आता लिथियम आयनची बॅटरी आहे, 400 किलोमीटर गाडी जाते. आता त्या पुढचा टप्पा कुठला आला माहिती आहे ना, ग्राफीनच्या बॅटऱ्या आहे. ग्राफीन म्हणजे काय सांगा तुम्ही मला. तुम्हाला माहिती आहे का आपले पूर्वज यज्ञयाग करायचे. ते यज्ञयाग केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 महिन्याचा यज्ञ, 2 महिन्याचा यज्ञ, सहस्त्राकार यज्ञ, असे खूप मोठे 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 यज्ञ व्हायचे. हे कशासाठी केले जायचे, त्याच्यातील जे आपल्याला राख मिळायची त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला भस्म म्हणतो. ते भस्म लावण्यासाठी आपण त्याचा वापर करायचो. ते भस्म म्हणजे काय, ग्राफीन आहे.
कार्बनचं एक रूप आहे ज्याच्यामध्ये हीट प्रचंड वाढून जाते. तूप घातलं तर बऱ्याच सुविधा घातल्या जातात, तर त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज कमी असेल, पण ग्राफीन त्याच्यामध्ये तयार व्हायचं. आणि ते ग्राफीन आता वर्ल्ड सांगतंय ग्राफीन सरफेसला इलेक्ट्रिसिटी स्टोअर करू शकतो. मग आता सगळ्या ग्राफीनच्या बॅटऱ्या आल्या बघा तुम्ही. आणि चायनाने परवा तर ग्राफीनला कर्वेचर दिलं आणि लेंथ वाढवली, स्मूथनेस वाढवला. त्यामुळे आता पुढच्या ग्राफीनच्या बॅटरी येतील. मग मला एक सांगा, पूर्वीचे आमचे लोक इथं राख लावायचे, का लावायचे? त्याच्यामध्ये एनर्जी स्टोरेज व्हायची. त्यांना क्वांटम फिजिक्स माहिती होतं आणि आम्ही त्याला म्हणतो काय, भोंदूपणा म्हणतो, अंधश्रद्धा म्हणतो. पण आमचं सायन्स एवढं प्रगत होतं की त्या यज्ञातली संविधा किंवा त्यातली जे ते टाकून जे झालेला जो अंगारा मिळतो ते आपण इथं लावायचो. का? तुम्ही बघा शरीरातला कुठला पार्ट जास्त ॲब्झॉर्प्शन करतो? महिला पॅच का लावतात? कशासाठी लावतात? तो मेडिकल पॅच आहे. हळदीचा पॅच लावतो आपण. कुंकू म्हणजे हळदीमध्ये लिंबू घातलेला आहे. लिंबू का घालायचं? तर त्यातलं जे कुर्कुमिन तत्व आहे, अँटी कॅन्सर तत्व आहे, ते आपल्या त्वचेतून सहज आपल्या शरीरात जावं आणि पिट्युटरी ग्लँडपर्यंत पोचावं म्हणून तिथं लावलेला पॅच आहे. पण त्याला आपण सायन्स म्हणून कधी घेतलंच नाही. आत्ता उद्योजकांना जर काय करायचं असेल तर एनर्जी सेक्टर हे ओपन सेक्टर आहे लक्षात घ्या. आणि भविष्य हेच आहे. ते एनर्जी सेक्टरमध्ये खूप कामं करू शकतो. आता आपण जो एवढे सगळे उद्योजक या ठिकाणी एकत्र केलेले आहेत, सगळे हुशार आहेत. मी तर राजकारणात आहे तर माझी हुशारी तशी फार कमी आहे. पण हे सेक्टर आता सध्या या राष्ट्रातल्या तरुणांना हे ओपन होत आहे. तर याच्यामध्ये आता काम करण्याची प्रचंड भविष्याचा भेद घेणारं नेतृत्व म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेश दादा आहे. प्राचीन भारत दादा, हे जे तुम्ही आता सांगितलं, मला वाटतं हे तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये कशा पद्धतीने आणलेलं आहे. आणि आम्हाला आज तुम्हाला जाणून घ्यायचं की आमचा महेश दादा आमदार म्हणून माहिती आहे, पण ह्या महेश दादांनी उद्योग कधी सुरू केला, कुठल्या वयात सुरू केला आणि कसा केला आणि तो कोणता उद्योग चालू केला, ह्याबद्दल थोडं आपल्याला सांगा. कॉलेज असतानाच आम्ही इथेनॉलचा भारतातला पहिला कारखाना चालू केला आणि पहिल्यांदा इथेनॉल या देशामध्ये आम्ही सप्लाय केलं. इथे श्रीराम कुलकर्णी म्हणून आर्किटेक्ट तिथे आहेत, स्टील डिझायनर. त्यांनी मी कॉलेजला असताना थर्ड इयरला असताना मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो होतो. ते पण तरुण होते, डोक्यावर सगळे केस होते त्यांच्या वेळेला. तर कुलकर्णी सरांनी माझ्याबरोबर व्हिजिट केली होती आणि भारतातला पहिला इथेनॉलचा कारखान्याचं स्ट्रक्चरल डिझायनर करणारा साक्ष ते इथं ते साताऱ्यातच सुरू झाला आणि निर्जयमध्ये आपण पहिला दिला होता, ज्याच्यामुळं आज आपण भूगर्भातून जे ऑइल एक्सट्रॅक्ट करतो ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एनर्जी सेक्टरमध्ये काम सुरू केलं. बऱ्यापैकी आता एनर्जी सेक्टरमध्ये काम करतो आणि त्याच्यात यश पण येईल असं वाटतं. महेश दादा, जरा माझी विनंती आहे मला की इथेनॉलबद्दल खरं तर आपल्या देशामध्ये इथेनॉलचं पेट्रोलमध्ये याच्यामध्ये मिक्सिंग करण्यासाठीचा आग्रह कोणी जर देशामध्ये धरला असेल तर महेश दादाने धरला. आणि ते केवळ आग्रह धरून थांबले नाही तर त्यांनी त्याची फॅक्टरी काढली. ही मला वाटतं 97ची गोष्ट असेल. सिद्धेश्वर स्वामीजींचे हस्ते 1997ला त्याचं उद्घाटन झालं आणि मला वाटतं कुलकर्णी साहेब होता पण. आणि 2001ला मिरजेमध्ये राम नाईक साहेबांच्या हस्ते जो पहिला टँकर त्या ठिकाणी ब्लेंडिंगला वापरला गेला तो आपला होता. बऱ्याच गोष्टी सांगत नाही कारण त्यांना श्रेय घ्यायचं नाही, परंतु त्या इंधनामध्ये इथेनॉल मिक्स करण्यासाठीचा आग्रह धरून केंद्र सरकारला ह्याची पॉलिसी त्यावेळेचे पेट्रोलियम मंत्री राम नाईक साहेबांना बनवायला लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महेश दादांनी केलं. आज त्यानंतर मोदी सरकारनं त्याचं पर्सेंटेज वाढवलं आणि आज आपल्या देशाचं प्रचंड लाखो करोडो कोटींचं जे इंधनावरचं आपण परकीय चलन देतो
त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आणि ह्याचं आपण इनोव्हेशन म्हणू शकतो, हे महेश दादांनी केलेलं आहे. हा आपला साताराचा सुपुत्र आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या काळामध्ये M.K. अण्णा पाटील नावाचे खासदार होते आणि मंत्री होते, ते पण यामध्ये आग्रही होते. तसेच काही खासदार पण त्यावेळेला आग्रही होते, परंतु त्याला टेक्निकल बॅकग्राऊंड द्यायचं काम आम्ही केलं. पण राजकीय जे खरं काम कोणी केलं असेल तर ते अण्णा डांगे आणि राम नाईक साहेबांनी केलं आणि त्याला वाजपेयी मोदींनी खूप ताकद दिली होती. आज तुम्ही जो ऊसाचा दर पाहताय, जो आज त्या काळामध्ये ऊसाचा दर 671 रुपये होता, परंतु आज ऊसाचा दर तो 3,500 रुपये पाहतो. त्याचं संपूर्ण श्रेय या सर्व लोकांना जात आहे. आणि आता आदरणीय गडकरी साहेब सुद्धा आणि आदरणीय मोदी साहेब सुद्धा हे इथेनॉल 20% पर्यंत न्यायचा प्रयत्न करतात आणि ज्या दिवशी 20% जाईल त्यावेळेला आपल्याला उसाला दर 3,800 रुपये देऊ शकू. हे खऱ्या अर्थाने या दोघांनी खूप चांगलं मिशन हातात घेतलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळतो. परंतु एक गोष्ट या ठिकाणी दादा मला सांगू इच्छितो मी की आपल्याकडे E20 फ्युएलवरती गडकरी साहेब बोलल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीनं टीका केल्या गेल्या. जगामध्ये E85 नावाचं फ्युएल आहे, ज्याच्यावरती मी पहिल्यांदा गाडी चालवली आणि ते ब्राझीलमध्ये आमच्याकडे ते कायम वापरलं जातं E85. त्याच्यामध्ये 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल घातलं जातं आणि गाड्या एकदम सुंदर चालतात. 30 ते 40 वर्ष ते ब्लेंडिंग चालतात. आपण 85% गेलो पाहिजे. याचं कारण एक आहे, आज हे लोक टीका करतात तिकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. एक तर शेतकऱ्यांचं फ्युएल आहे, शेतकऱ्यांना ताकद मिळते, आपण त्यांना चांगला दर देऊ शकतो. दुसरी गोष्ट इथेनॉल ॲज अ ऑक्सिजनेट हा विचार कोण करत नाही. हे टीका करतात त्यांना अभ्यास फार कमी आहे. मी जबाबदारीने बोलतो. त्याचं कारण असं आहे, इथेनॉल ज्या वेळेला त्याचं इमिशन गाडीतून बाहेर पडतं त्यावेळेला त्याचा कुठलाही दुष्परिणाम माणसाच्या शरीरावरती होत नाही. इथेनॉल हे इडिबल आहे, रिन्युएबल आहे, त्यामुळं त्याचा कुठलाही दुष्परिणाम माणसाच्या आरोग्यावरती होत नाही आहे. त्यामुळं इथेनॉल हे फ्युचरिस्टिक फ्युएल आहे आणि त्याच्यामध्ये कॅलोरिक व्हॅल्यू ही गॅसोलिनच्या 80% आहे. त्यामुळं इथेनॉलचा दर हा जर 100 रुपये जर गॅसोलिनचा दर असेल तर 60 रुपये हा इथेनॉलचा दर ठेवला जातो. त्यामुळे ग्राहकांचं काही नुकसान होत नाही, देशाचं नुकसान होत नाही, उलट देशाला आरोग्याचा फायदा होतो आणि शेतकऱ्यांचाही फायदा होतो. त्याला म्हणायचं डेमोक्रॅटायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे टेक्नॉलॉजीचा मॅक्झिमम लोकांच्या, सामान्य लोकांच्या शेवटच्या थरापर्यंत कसा वापर केला पाहिजे आणि ते स्वस्तात कसं मिळालं पाहिजे, ही टेक्नॉलॉजी आज हे नेतृत्व आपल्याला सांगतं. महेश दादा, आम्ही परवा एक श्री रविशंकरजींच्या बरोबरचा आपला व्हिडिओ पाहिला आणि आता तर ते नवीन एक आपण LPG वापरतो. आज त्याचे दर पण गगनाला भिडलेले आहेत आणि मग त्याला माझ्या गृहिणींना घरामध्ये अगदी हायड्रोजन पाण्यापासून पाण्यातलं हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करून त्याच्यापासून ऊर्जा निर्माण करण्याची एक नवीन कल्पना आणि टेक्नॉलॉजी बद्दल आपण त्या प्लॅटफॉर्मवरती बोलला. थोडंसं ह्या नवीन टेक्नॉलॉजी बद्दल आमच्या उद्योजकांना पण मार्गदर्शन करावं. आम्ही काय परिपूर्ण नाही होत, आम्ही संकल्पना देतो. इथेनॉलला आम्ही संकल्पना दिली, कारखाने उभे करायला मदत केली, आज पॉलिसी झाली. आमची काय प्रोसेस फुलप्रूफ असेल असं नाही आहे. आम्ही ॲझोट्रॉपिक डिस्टिलेशनला सुरुवात केली होती, त्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला, मॉलिक्युलर सिलचे प्लांट आले, आता तर खूप ॲडव्हान्स्ड प्लांट आले. टेक्नॉलॉजी बदलत राहते, उद्योजक येत जातात. परंतु मी तुम्हाला सांगितलं की एनर्जी सेक्टर हे उद्योजकांचं भविष्य लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे तुम्ही सांगितलं 9.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या भारताची फक्त CNG डिस्ट्रीब्युशनमध्ये आहे.
याच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस जर तुम्ही पाहिला तर तो पेट्रोलियम सोर्स आहे. प्रोपेन आणि मिथेन हे दोन्ही त्याच्यात असतात. त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन सल्फाईड घालतो, त्याचा जो वास आहे तो गॅस लीक झाला हे समजण्यासाठी त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईडही घालतो. पण तुम्ही विचार केला पाहिजे की शेवटी हे रिन्युएबल सोर्सेस नाही आहेत. मग आपण पाहताय की हायड्रोजन सेक्टर आता फार पुढे चाललेलं आहे. अरे हायड्रोजनचा अणुबॉम्ब तयार होतो, हायड्रोजनमध्ये इतकी प्रचंड एनर्जी आहे. मग त्याला जर आपण कंट्रोल्ड प्रोसेसमध्ये जर सेपरेशन केलं तर त्याचा वापर घरगुती कुकिंगसाठी होऊ शकतो. त्याचा एक छोटा प्रयोग तो आहे. माझं म्हणणं एकच आहे, आम्ही आता अल्कोलाईन इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन वापरून त्यामध्ये आता निकेल फोमचे त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यातले आता आम्ही सेपरेटर्स वापरलेले आहेत. तर माझं म्हणणं एकच आहे, याच्यामध्ये पण ॲडव्हान्सच्या काही गोष्टी आपल्या काही उद्योजकांनी सायंटिस्टनी केल्या पाहिजेत. म्हणजे आता तुम्ही विचार करा, तो कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस रिफायनरीमध्ये तयार होतो, तो तिथं भरतात, तिथून आपल्याकडे ट्रान्सपोर्ट करतात, आणतात. अरे आपल्याकडे पाणी सहज उपलब्ध आहे. पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, दोन्ही सेपरेट करायचे, हायड्रोजन वापरायचा. खूप सोपं आहे. ज्या हायड्रोजनवरती रेल्वे चालते, ज्या हायड्रोजनवरती गाडी चालते, त्या हायड्रोजनवरती आपलं घरातलं पण चुला चालू शकतो की नाही. सोपा कन्सेप्ट आहे आणि तोच आम्ही करून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता केंद्र सरकार याची पॉलिसी करेल असं मला वाटतंय. हायड्रोजन हा खूप चांगला गॅस आहे, नेचर फ्रेंडली गॅस आहे आणि इट्स लायटर दॅन तुमच्या CNG आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, याच्यातून जो ऑक्सिजन बाहेर पडतो तो फ्रेंडली आहे आणि तो किचनमध्ये किंवा त्या गृहिणीला फायदेमंद आहे. म्हणून हा एक कन्सेप्ट आहे. जर हा जर कन्सेप्ट आपण सक्सेसफुली केला तर मला वाटतं या देशामध्ये 10 ते 12 लाख रोजगार सहज निर्माण होतील. आणि जे 3 लाख करोड रुपयाचं जे सेक्टर आहे, जे पैसे परदेशी लोकांना जात आहेत, ते सगळे थांबतील आणि जनतेचाही प्रचंड फायदा होतो. 950 रुपयाचा जो सिलेंडर आहे ते 800 रुपयामध्ये सोलारला तुम्ही कनेक्ट केलं तर ते फुकटच. परंतु असं केलं तर 800 रुपयामध्ये तुमच्या घरचा एक महिन्याचा एका कुटुंबाचा संपूर्ण स्वयंपाक होऊ शकतो. याच्यामध्ये अजूनही अल्कलाईन इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेनच्या ऐवजी अजून काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर अजून आनंदाची गोष्ट आहे. आणि हे सेक्टर लवकरात लवकर डेव्हलप करायला पाहिजे. जेव्हा महेश दादा बोलतात तेव्हा ऐकतच राहावं असं वाटतं. खरं तर गेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राची कृती होती. महेश दादा विधान भवनामध्ये कृती आणि महाराष्ट्र शासनाला आणि देशाला आणि महाराष्ट्राच्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं डोळे उघडतील अशा पद्धतीचं त्यांचं भाषण मला वाटतंय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये झालं. महेश दादा, ही जी काही आमच्या डोळ्यात तुम्ही अंजन घातलेलं आहे ह्याबद्दल जरा थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. फ्लोरा डेली म्हणून जे युरोप आणि अमेरिकेचं जे मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये फ्रंट पेजला जो मी प्रश्न विधानसभेमध्ये मांडला होता त्याचं संपूर्ण विस्तृत समीक्षा फ्लोरा डेली, ज्याचे 2 कोटी वेस्टर्न कंट्रीजमध्ये सबस्क्रायबर आहेत, त्याच्यामध्ये फ्रंट पेजला ही बातमी आली होती. म्हणजे हे फार मोठं सक्सेस आहे. आज मी नाही म्हणत की मी जे बोलतोय हे सत्य आहे असत्य आहे, हे आमच्या विधिमंडळाने पाहिलं पाहिजे. मी जे बोलतो ते विज्ञानात सिद्ध झालेलं बोलतो. आज देशाला रंगाची पॉलिसी ठरवण्याची गरज आलेली आहे. मी एक जबाबदारीने बोलतो. त्याचं कारण असं आहे की जे रंग आज आपण वापरतोय 2 गोष्टीमध्ये वापरतोय. खाण्यासाठी सुद्धा वापरतोय आणि दुसरे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतोय. आता दैनंदिन जीवनामध्ये जे वापरले जात आहे ते कलर कसे असतात. आता त्यांनी काय केलं, जे नॅचरल गोष्टी आहेत त्या सेम टू सेम दिसण्यासाठी मग कुठल्या लेवलला लोक गेले ते बघा. आज टिटॅनियम ऑक्साईड सारखे कलर्स आज फ्लॉवरवरती लावले जातात, सरफेसवरती लावतात, की नॅचरल फुलं दिसली पाहिजे. टिटॅनियम ऑक्साईड काय करतं, तुम्ही जर तो फूल तुमच्या घरामध्ये ठेवलं तर काही दिवसानंतर तुम्हाला त्याचा रंग उडलेला दिसतो, कारण तो सरफेसला असतो.
आणि टिटॅनियम ऑक्साईडचे जे कलर्स आहेत ते ज्यावेळेला इनहेल होतात त्यावेळेला निश्चित त्याचा परिणाम तुमच्या प्रजनन क्षमतेवरती होतो आणि मग तुम्ही पाहताय वंध्यत्व येतं. कारण ते शेवटी मेटल आहे आणि ते लंग्समध्ये पण जातं आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेल आणि फिमेलच्या जातं. आणि हे पेपर आहे, मी स्वतः बोलत नाही, तुम्ही साऊथ हॅम्प्टन युनिव्हर्सिटीचे पेपर काढले तर त्या पेपरमध्ये क्रिस्टल क्लिअर ह्या गोष्टी म्हणलेल्या आहेत. त्यामुळं आपण याच्यावरती विचार केला पाहिजे, हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी परवा कोरेगावमध्ये एक आचार्यांची मीटिंग घेतली होती आणि सगळ्या आमच्या हॉटेल मालकांची मीटिंग घेतली होती. तुम्ही पाहताय का 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो, पाहताय तुम्ही. 6 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक परवा मुलीला नाशिकमध्ये आला. माझ्या मतदारसंघामधला एक माझा वायरमन, त्याचा 11 वर्षाचा मुलगा पेंडा डॉक्टरांच्या टेबलवरती 4 दिवसापूर्वी हार्ट अटॅक मिळाला. अगदी हेल्दी होता, हार्ट हेल्दी होतं, सगळं होतं. ज्या वेळेला त्यांच्या घरी सांत्वनाला जातो त्यावेळेला त्या लोकांच्या त्यांचा प्रश्न असतो, आमच्या मुलाला झालं का? आम्ही सरकार म्हणून किंवा आम्ही आज राज्यकर्ते म्हणून याला उत्तर नाही देऊ शकत. त्याला काही अंश आम्हीही जबाबदार आहे. मी जबाबदारीने बोलतो, कारण आम्ही जे आज खाद्यपदार्थ करतोय, तुम्ही सगळे पेपर काढा, मी अगदी चांगल्या म्हणजे मी तुम्हाला सगळ्याचे पुरावे देतो आणि मी आता सभागृहाच्या पटलावरती पण मांडणार आहे. सनसेट येलो कलरच्या बद्दल काय सांगतात ते बघा. हा कलर हा फळाच्या बाहेरून लावण्याचा कलर आहे, तो खाण्याचा कलर नाही. आता तुम्ही मला सांगा, मोसंबीला का संत्र्याला बाहेरून कलर दिला, खूप सुंदर चकचकीत दिसतं. तुम्ही ज्या वेळेला झाडावरती ते फळ लावता तर त्याला तो कलर असतो का? नसतो. तो घेण्यासाठी कलर लावलेला. सनसेट येलो कलर हा ॲझोडाईज पासून तयार केलेला. सिट्रस रेड कलर जो तुम्ही चांगल्या चांगल्या पेयामध्ये पाहता तोही ॲझोडाईज पासून केलेला आहे. ॲझोडाईज कलर तुम्ही उद्योजक आहे, सगळे इंजिनियर आहे, हुशार आहे, आत्ता गुगल करून बघा. ॲझोडाईज कलरचे साईड इफेक्ट्स काढा. ज्या वेळेला ॲझोडाईज आपण खातो त्याचं एक फसाईने एक पर्सेंटेज दिलेला आहे, काहीतरी पर्सेंट तुम्ही पीपीएम मध्ये द्या. या कलरचा वापर ज्या वेळेला आपण आपले कुक करतात, आपल्याकडचे सगळे लोक करतात, त्यावेळेला तो जिलेबीचा कलर कसा टाकतात, तो 1 डबी 2 डबी 1 नंबर झालं. आणि ते क्रेविंग्स येतात खायचे, कारण तो कोलटापासून तयार झालेला असतो, डांबरापासून तयार झालेला असतो, खाऊ खाऊ वाटतो आपल्याला. आणि मग ते अजून टाकतात. पण ते जे हे रंग आहे, हे रंग काय करतात, हे आपल्या तोंडामध्ये ॲझोरिडनेज नावाचं जे एन्झाईम आहे, ते एन्झाईम ते रंग जे असतात ॲझोडाईज असतात त्यांना ब्रेकडाऊन करतात आणि कार्सिनोजेनिक अमाइन्स तयार होतात. आणि कार्सिनोजेनिक अमाइन्स ज्या वेळेला आपल्या तोंडात तयार होतात तर तुम्ही रात्री जर एखादं जंक फूड खाऊन आला असेल, रंगातलं कुठेही एखादा रंगीत केक खाल्लेला असतो किंवा काही खाल्लेला असतो, सकाळी उठल्यानंतर तोंडामध्ये एक बर दिसते, तुम्हाला पाहिली का कधी? तोंडामध्ये अशी राळ तयार झालेली असते, आपण लागलेली असते. ती जी राळ असते त्याला प्लेक्स म्हणतात. आणि या प्लेक्स या हिरड्यांच्या मार्फत आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये जातात, धमन्यांमध्ये जातात. या प्लेक्स कुठं साठतात? ज्या ठिकाणी रक्ताचा वेग कमी होतो अशा ठिकाणी साठतात. रक्ताचा वेग कुठं कमी होतो? कोरोनरी आर्टरीमध्ये हृदयाला जास्त रक्ताचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी रक्ताचा स्पीड कमी होतो, कोरोनरी आर्टरी. आणि दुसरं कॅरोटिड आर्टरी, मेंदूला जाणारी जी धमनी आहे त्या ठिकाणीही रक्ताचा स्पीड रेग्युलेट केला जातो, त्या ठिकाणी ही राळ साठते. बरोबर, ही राळ साठते. तुम्ही सगळ्या हृदयरोग तज्ञांच्याकडे जावा, 90% ब्लॉक या राळेपासूनच तयार झालेले आहे. आणि तुम्ही चेक करा, जे आम्ही बोलतोय, तुम्ही सांगा 10 वर्षाचा मुलगा का मरतो? सरकार आज आमचे हेल्थ मिनिस्टर उत्तर देऊ शकतात का? नाही देऊ शकत. माझी हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या रंगाला परवानगी देता, या देशामध्ये किती रंग होतात संतोष दादा तुम्हाला माहिती? विकलं जातं 7,85,000 टन रंग आपण दरवर्षी खातोय,
ज्याची मार्केट व्हॅल्यू 5,000 कोटी रुपयांची आहे. तुम्ही विचार करा, पूर्वी आमची आजी किंवा रंग यायचा असेल तर टोमॅटो टाकायची. अरे तुम्हाला जर रंगच वापरायचे तर फुलांचा रंग काढा, टोमॅटोचा रंग काढा, बीटचा रंग काढा. परंतु जे आज जे सिंथेटिक रंग आमच्याकडे येत आहे ते इतके भयानक आहे. तुम्ही सगळे पायनॅपल शिरा खाता का? किती आनंदाने खाता, बरोबर? त्या पायनॅपल शिरामध्ये पायनॅपल असतं का रे? नसतं. मग तो पायनॅपल शिरा हा ॲझोडाईन्स पासून तयार झालेला असतो, म्हणून ते क्रेव्हिंग असतात. आणि त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे त्यांनी की एवढे पीपीएमच वापरलं पाहिजे. आता आपल्या गृहिणीला माहित असतं का पीपीएम कधी असतो का त्याच्याकडे तराजू कुठला, बिंदास टाकतो. आणि त्याचा परिणाम हे 10वीतली जी मुलं किंवा 10-12 वर्षाची मुलं हार्ट अटॅकनं मरतात, त्याचं कारण मी जबाबदारी सांगतो हे सिंथेटिक रंग आहे. म्हणून मी स्पष्ट सांगतो, हे माझे विचार मानतोय की मी काय याचं हे नाही आहे, पण माझा एक विचार आहे की राज्यांना आणि केंद्राने रंगाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. खाण्याचे रंग कुठले वापरायचे, हे जे रंग आहे, आज शेतकऱ्यांची फुलं एका बाजूला तुम्ही फेकून देता आणि दुसऱ्या बाजूला पिवळा रंग तुम्ही बाहेरून विकत आणता. हळदीचा रंग तुम्ही काढत नाही, हळद अगदी कवडी मोल भावाने फेकून देता आणि दुसऱ्या बाजूला करोडो रुपयाचे तुम्ही झांतीर नावाचा अगदी की आर्सिरोजेनिक येलो कलर तुम्ही भारतात आणता. त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. आपण हे जे रंग आहे ते रंग किती वापरायचे, कसे वापरायचे याचे रेग्युलेशन्स केले पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या मी गोष्टी बोलतो, तुम्ही तुमच्या डॉक्टरना पण जाऊन विचारा. तुम्ही सगळे पेपर आता गुगलमध्ये नाही, तुम्ही कुठल्याही त्याच्यामध्ये पब्लिश करायला पहा, त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. तर म्हणून मी जे सभागृहामध्ये एक टप्पा मांडला की तुम्ही आज सिंथेटिक फुलं वापरताय, त्याचा परिणाम काय होतोय, वंध्यत्व होतंय. ज्या घरामध्ये सिंथेटिक फुलं आहे त्या घरामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण जास्त आहे. माझं म्हणणं, शेतकऱ्याला संपवायचं तर षडयंत्र होतंच, पण त्याच्याबरोबर पुढच्या पिढ्या पण उद्ध्वस्त व्हायचं षडयंत्र होत आहे. म्हणून हा प्रश्न मी मांडला होता. ही कृती होती महेश दादा विधान भवनामध्ये आणि महाराष्ट्र शासनाला आणि देशाला आणि महाराष्ट्राच्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं डोळे उघडतील अशा पद्धतीचं त्यांचं भाषण मला वाटतंय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये झालं. महेश दादा, ही जी काही आमच्या डोळ्यात तुम्ही अंजन घातलेलं आहे ह्याबद्दल जरा थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. फ्लोरा डेली म्हणून जे युरोप आणि अमेरिकेचं जे मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये फ्रंट पेजला जो मी प्रश्न विधानसभेमध्ये मांडला होता त्याचं संपूर्ण विस्तृत समीक्षा फ्लोरा डेली, ज्याचे 2 कोटी वेस्टर्न कंट्रीजमध्ये सबस्क्रायबर आहेत, त्याच्यामध्ये फ्रंट पेजला ही बातमी आली होती. म्हणजे हे फार मोठं सक्सेस आहे. आज मी नाही म्हणत की मी जे बोलतोय हे सत्य आहे असत्य आहे, हे आमच्या विधिमंडळाने पाहिलं पाहिजे. मी जे बोलतो ते विज्ञानात सिद्ध झालेलं बोलतो. आज देशाला रंगाची पॉलिसी ठरवण्याची गरज आलेली आहे. मी एक जबाबदारीने बोलतो, त्याचं कारण असं आहे की जे रंग आज आपण वापरतोय 2 गोष्टीमध्ये वापरतोय, खाण्यासाठी सुद्धा वापरतोय आणि दुसरे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतोय. आता दैनंदिन जीवनामध्ये जे वापरले जात आहे ते कलर कसे असतात. आता त्यांनी काय केलं, जे नॅचरल गोष्टी आहेत त्या सेम टू सेम दिसण्यासाठी मग कुठल्या लेवलला लोक गेले ते बघा. आज टिटॅनियम ऑक्साईड सारखे कलर्स आज फ्लॉवरवरती लावले जातात, सरफेसवरती लावतात, की नॅचरल फुलं दिसली पाहिजे. टिटॅनियम ऑक्साईड काय करतं, तुम्ही जर तो फूल तुमच्या घरामध्ये ठेवलं तर काही दिवसानंतर तुम्हाला त्याचा रंग उडलेला दिसतो, कारण तो सरफेसला असतो. आणि टिटॅनियम ऑक्साईडचे जे कलर्स आहेत ते ज्यावेळेला इनहेल होतात त्यावेळेला निश्चित त्याचा परिणाम तुमच्या प्रजनन क्षमतेवरती होतो आणि मग तुम्ही पाहताय वंध्यत्व येतं. कारण ते शेवटी मेटल आहे आणि ते लंग्समध्ये पण जातं आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेल आणि फिमेलचं जातं. आणि हे पेपर आहे, मी स्वतः बोलत नाही, तुम्ही साऊथ हॅम्प्टन युनिव्हर्सिटीचे पेपर काढले तर त्या पेपरमध्ये क्रिस्टल क्लिअर ह्या गोष्टी म्हणलेल्या आहेत. त्यामुळं आपण याच्यावरती विचार केला पाहिजे. हा पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट, मी परवा कोरेगावमध्ये एक आचार्यांची मीटिंग घेतली होती आणि सगळ्या आमच्या हॉटेल मालकांची मीटिंग घेतली होती. तुम्ही पाहताय का, 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो, पाहताय तुम्ही. 6 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक परवा मुलीला नाशिकमध्ये आला. माझ्या मतदारसंघामधला एक माझा वायरमन, त्याचा 11 वर्षाचा मुलगा पेंडा डॉक्टरांच्या टेबलवरती 4 दिवसापूर्वी हार्ट अटॅक मिळाला. अगदी हेल्दी होता, हार्ट हेल्दी होतं, सगळं होतं. ज्या वेळेला त्यांच्या घरी सांत्वनाला जातो त्यावेळेला त्या लोकांच्या त्यांचा प्रश्न असतो, आमच्या मुलाला झालं का? आम्ही सरकार म्हणून किंवा आम्ही आज राज्यकर्ते म्हणून याला उत्तर नाही देऊ शकत. त्याला काही अंश आम्हीही जबाबदार आहे. मी जबाबदारीनं बोलतो, कारण आम्ही जे आज खाद्यपदार्थ करतोय, तुम्ही सगळे पेपर काढा. मी अगदी चांगल्या म्हणजे मी तुम्हाला सगळ्याचे पुरावे देतो आणि मी आता सभागृहाच्या पटलावरती पण मांडणार आहे. सनसेट येलो कलरच्या बद्दल काय सांगतात ते बघा. हा कलर हा फळाच्या बाहेरून लावण्याचा कलर आहे, तो खाण्याचा कलर नाही. आता तुम्ही मला सांगा, मोसंबीला का संत्र्याला बाहेरून कलर दिला, खूप सुंदर चकचकीत दिसतं. तुम्ही ज्या वेळेला झाडावरती ते फळ लावता तर त्याला तो कलर असतो का? नसतो. तो घेण्यासाठी कलर लावलेला. सनसेट येलो कलर हा ॲझोडाईज पासून तयार केलेला. सिट्रस रेड कलर जो तुम्ही चांगल्या चांगल्या पेयामध्ये पाहता, तोही ॲझोडाईज पासून केलेला आहे. ॲझोडाईज कलर तुम्ही उद्योजक आहे, सगळे इंजिनियर आहे, हुशार आहे, आत्ता गुगल काढून बघा. ॲझोडाईज कलरचे साईड इफेक्ट्स काढा. ज्या वेळेला ॲझोडाईज आपण खातो त्याचं एक फसाईने एक पर्सेंटेज दिलेला आहे, काहीतरी पर्सेंट तुम्ही पीपीएम मध्ये द्या. या कलरचा वापर ज्या वेळेला आपण आपले कुक करतात, आपल्याकडचे सगळे लोक करतात, त्यावेळेला तो जिलेबीचा कलर कसा टाकतात, तो 1 डबी 2 डबी 1 नंबर झालं. आणि ते क्रेविंग्स येतात खायचे, कारण तो कोलटापासून तयार झालेला असतो, डांबरापासून तयार झालेला असतो, खाऊ खाऊ वाटतो आपल्याला. आणि मग ते अजून टाकतात. पण ते जे हे रंग आहे, हे रंग काय करतात, हे आपल्या तोंडामध्ये ॲझोरिडनेज नावाचं जे एन्झाईम आहे, ते एन्झाईम ते रंग जे असतात, ॲझोडाईज असतात, त्यांना ब्रेकडाऊन करतात आणि कार्सिनोजेनिक अमाइन्स तयार होतात. आणि कार्सिनोजेनिक अमाइन्स ज्या वेळेला आपल्या तोंडात तयार होतात, तर तुम्ही रात्री जर एखादं जंक फूड खाऊन आला असेल, रंगातलं कुठेही एखादा रंगीत केक खाल्लेला असतो किंवा काही खाल्लेला असतो, सकाळी उठल्यानंतर तोंडामध्ये एक बर दिसते. तुम्हाला पाहिली का कधी? तोंडामध्ये अशी राळ तयार झालेली असते, आपण लागलेली असते. ती जी राळ असते त्याला प्लेक्स म्हणतात. आणि या प्लेक्स या हिरड्यांच्या मार्फत आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये जातात, धमन्यांमध्ये जातात. या प्लेक्स कुठं साठतात? ज्या ठिकाणी रक्ताचा वेग कमी होतो अशा ठिकाणी साठतात. रक्ताचा वेग कुठं कमी होतो? कोरोनरी आर्टरीमध्ये. हृदयाला जास्त रक्ताचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी रक्ताचा स्पीड कमी होतो, कोरोनरी आर्टरी. आणि दुसरं कॅरोटिड आर्टरी, मेंदूला जाणारी जी धमनी आहे त्या ठिकाणीही रक्ताचा स्पीड रेग्युलेट केला जातो, त्या ठिकाणी ही राळ साठते. बरोबर? ही राळ साठते. तुम्ही सगळ्या हृदयरोग तज्ञांच्याकडे जावा, 90% ब्लॉक या राळेपासूनच तयार झालेले आहे. आणि तुम्ही चेक करा, जे आम्ही बोलतोय, तुम्ही सांगा 10 वर्षाचा मुलगा का मरतो? सरकार आज आमचे हेल्थ मिनिस्टर उत्तर देऊ शकतात का? नाही देऊ शकत. माझी हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या रंगाला परवानगी देता, या देशामध्ये किती रंग होतात संतोष दादा तुम्हाला माहिती? विकलं जातं 7,85,000 टन रंग आपण दरवर्षी खातोय, ज्याची मार्केट व्हॅल्यू 5,000 कोटी रुपयांची आहे. तुम्ही विचार करा, पूर्वी आमची आजी किंवा रंग यायचा असेल तर टोमॅटो टाकायची. अरे तुम्हाला जर रंगच वापरायचे तर फुलांचा रंग काढा, टोमॅटोचा रंग काढा, बीटचा रंग काढा. परंतु जे आज जे सिंथेटिक रंग आमच्याकडे येत आहेत ते इतके भयानक आहेत. तुम्ही सगळे पायनॅपल शिरा खाता का? किती आनंदाने खाता, बरोबर? त्या पायनॅपल शिरामध्ये पायनॅपल असतं का रे? नसतं. मग तो पायनॅपल शिरा
हा ॲडव्हर्टाईज पासून तयार झालेला असतो, म्हणून ते क्रिमिनल असतात. आणि त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे त्यांनी की एवढे PPMच वापरलं पाहिजे. आता आपल्या गृहिणीला माहीत असतं का PPM कधी असतो का त्याच्याकडे तराजू कुठला, बिंदास टाकतो. आणि त्याचा परिणाम ही 10वीतली जी मुलं किंवा 10-12 वर्षाची मुलं हार्ट अटॅकनं मरतात, त्याचं कारण मी जबाबदारी सांगतो हे सिंथेटिक रंग आहे. म्हणून मी स्पष्ट सांगतो, हे माझे विचार मानतोय की मी काय याचा हे नाही आहे, पण माझा एक विचार आहे की राज्याने आणि केंद्राने रंगाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. खाण्याचे रंग कुठले वापरायचे, हे जे रंग आहेत, आज शेतकऱ्यांची फुलं एका बाजूला तुम्ही फेकून देता आणि दुसऱ्या बाजूला पिवळा रंग तुम्ही बाहेरून विकत आणता. हळदीचा रंग तुम्ही काढत नाही, हळद अगदी कवडी मोल भावाने फेकून देता आणि दुसऱ्या बाजूला करोडो रुपयाचे तुम्ही झांतीर नावाचा अगदी की आर्सिरोजेनिक येलो कलर तुम्ही भारतात आणता. त्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे. आपण हे जे रंग आहे ते रंग किती वापरायचे, कसे वापरायचे, याचे रेग्युलेशन्स केले पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या मी गोष्टी बोलतो, तुम्ही तुमच्या डॉक्टरना पण जाऊन विचारा. तुम्ही सगळे पेपर आता गुगलमध्ये नाही, तुम्ही कुठल्याही त्याच्यामध्ये पब्लिश करायला पहा, त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. तर म्हणून मी जे सभागृहामध्ये एक टप्पा मांडला की तुम्ही आज सिंथेटिक फुलं वापरताय, त्याचा परिणाम काय होतोय, वंध्यत्व होतंय. ज्या घरामध्ये सिंथेटिक फुलं आहे त्या घरामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण जास्त आहे. माझं म्हणणं, शेतकऱ्याला संपवायचं तर षडयंत्र होतंच, पण त्याच्याबरोबर पुढच्या पिढ्या पण उद्ध्वस्त व्हायचं षडयंत्र होत आहे. म्हणून हा प्रश्न मी मांडला. अंजन घालण्याचे काम करतात महेश दादा. मी थोडं वेळेचं बंधन पण आहे, पण मुलाखतीच्या शेवटी येत असताना हा जो सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन दादांनी सांगितला, ह्या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आधार जो आहे ना, तो अध्यात्माचा आहे. जो प्युअरेस्ट फॉर्म आपण म्हणतो तो अध्यात्म. आणि ह्या क्षेत्रात महेश दादांना जर आपणाला ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला खरंच असं वाटतं की आपला भारत किती समृद्ध होता, आपली संस्कृती किती श्रीमंत होती. आणि जर आपण ती श्रीमंती आज आपल्या संस्कृतीचे विसरत चाललोय, त्याचेही दुष्परिणाम आहेत. म्हणून अध्यात्माकडे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्यात्माकडे आपण कसं बघितलं पाहिजे. परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या माध्यमातून आम्ही 2015 आणि 2023ला पर्यावरणाच्या दृष्टीनं, आपल्या संस्कृतीच्या दृष्टीनं काही कार्यक्रम आम्ही केलेले होते. त्यामध्ये महेश दादांनी हिराऱ्याने भाग घेतलेला होता. आणि मी पाहिलेलं होतं, हा इतका पराकोटीचा ज्ञानी माणूस. आणि 2015च्या आमच्या त्या भारतीय संस्कृती उत्सवामध्ये आम्ही तर स्टेजवरच असायचो, पाहुण्यांची सगळी बडेजाव करण्याच्या दृष्टीनं, काळजी घेण्याच्या दृष्टीनं. पण महेश दादा आमचा कुठं होता, तर एवढे जे लाखो लोक होते, त्या लाखो लोकांचं टॉयलेट साफ करण्याचं काम महेश दादा आमचं करत होते. आताच्या आमच्या भारतीय पंचमहाभूतोत्सवामध्ये दररोज सकाळी 6 वाजता 5 वाजता उठून ज्या ज्या ठिकाणी लोक राहत होते त्या ठिकाणी जाऊन फवारा घेऊन पाठीमागं पाठीवर लावून, आमदार असताना, आत्ताची गोष्ट आहे सांगतो, आमदार असताना पाठीमागं आपल्या पाठीवर फवारा घेऊन पहाटे 5 वाजता सगळ्या माझ्या माई माऊली आणि सगळे आमचे बंधू जिथं उठून सगळ्या प्रार्थना करत होते, त्यावेळेला त्यांचे जिथं राहत होते तिथं सगळे ते फवारा मारत होते. महेश दादा एवढं सगळ्या गोष्टी असताना सुद्धा इतकं ग्राउंडवर कसं राहायचं. आणि आध्यात्मिक ऊर्जा परत ऊर्जा आली, परत देश आला, आपल्याला कशी मिळते. आणि आपण थोडंसं करायला प्रत्येक माणसामध्ये हे असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपलं मार्गदर्शन आहे. आम्हाला आज ना, आम्ही समाज म्हणून आम्ही आज गोंधळलेल्या अवस्थेत आहोत. आम्हाला समजत नाहीये की विज्ञान काय आहे आणि अध्यात्म काय आहे, आणि ह्याची सांगड कशी घालायची. अध्यात्मात पण बरेचसेच गोंधू लोक घुसलेले आहेत. त्याच्यात पण आम्हाला आमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतोय. पराकोटीचं विज्ञान घेतलं तरी सुद्धा त्याचे दुष्परिणाम आम्ही बघतोय. समाज म्हणून आज आम्ही गोंधळलेले आहोत. आणि मला माहिती आहे
अशा गोंधळलेल्या समाजाला एखादा विजनरी लिडरच दिशा देऊ शकतो, आणि हे आम्ही तुमच्या रूपाने आज पाहतोय. त्याबद्दल थोडं आपण मार्गदर्शन करावं. जास्त विशेष काही नाही. गुरु काळ सिद्धेश्वर स्वामीजींची कृपा तुम्हाला माहिती आहे. पहिलं महत्वाचं गोष्ट आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये अहंभाव. जोपर्यंत मी पण जात नाही ना, अहंकार जात नाही, तोपर्यंत काहीच होत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मी कोणतरी आहे आणि कामाची लाज वाटली नाही पाहिजे, हे तत्व आपल्या गुरु काळ सिद्धेश्वरांचे आहे. आणि सिद्धगिरी हे अध्यात्म आणि सायन्सचं सगळ्यात मोठं केंद्र आहे, आणि ते स्वामीजींचीच कृपा. बाकी काही विशेष नाही. आम्ही आपलं काम करत असतो. इंटलेक्ट खूप गरजेचं आहे दादा, कारण आपण तिथं हेल्थ, एज्युकेशन, रुरल डेव्हलपमेंट, टुरिझम, ॲग्रिकल्चर ह्याच्यावरती काम करतो. आणि आज शिक्षण आणि रोजगार, आज आपलं शिक्षण मिळते पण तो माणूस स्किल्ड म्हणून धारण नाही करत, त्यामुळे त्याला रोजगार मिळत नाही. थोडंसं शिक्षण आणि रोजगार, कारण नव्या पिढीसाठी हे आपले विचार खूप महत्वाचे आहेत. मला आत्ता खऱ्या अर्थानं म्हणजे आमचे शिक्षण विभाग आणि इंडस्ट्रियल डिपार्टमेंट राज्य सरकारचं व केंद्र सरकारचं सगळ्यांनी एकत्र मिळून पहिल्यांदा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवरती हे जे आता मी सांगितले ते सगळे संस्कार, आणि त्यांना ते आपण पहिल्यांदा हे संस्कार दिले पाहिजे. आता भिडे सर म्हणतात की आपण उद्योजक घडवला पाहिजे, पण त्याचे संस्कार आपल्याला शाळेतून द्यावे लागतील. लक्षात घ्या, आपण शाळेमध्ये त्याची मानसिकता काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचं जे महत्त्वाची गोष्ट आहे, त्या मुलांमध्ये जर संस्कारच करू शकलो नाही तर ते भविष्यामध्ये फार पुढे जाऊ शकणार नाही आहे. त्यामुळे शाळेपासूनच आपण काही गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. आता आमच्याकडे फिजिक्स डिपार्टमेंट खूप मोठं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये फिजिक्सचे स्टुडंट खूप आहेत, पण त्यांना मग क्वांटम फिजिक्सवरती काम करण्यासाठीचं लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिलं पाहिजे. माझी सॅटर्डे क्लबमध्ये सगळे तुम्ही उद्योजक आहात, माझी विनंती आहे थोडी इन्व्हेस्टमेंट करा. आपल्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. अमेरिका किंवा इतर देश कोणाच्या जीवावरती मोठी झाले तुम्ही आठवा. आमचे सगळे सिनियर जे टॉपर होते कराड कॉलेजचे ते, किंवा या आपल्या COEPचे टॉपर असतील, वालचंदचे टॉपर असतील, कुठं गेले हो? सगळे अमेरिकेत गेले, अमेरिकेत सेटल झाले. त्या ठिकाणी त्याच राष्ट्राला नवीन टेक्नॉलॉजी दिल्या आणि त्याच्या माध्यमातून आज त्यांचं राष्ट्र पुढे गेलं. आता तर चांगलंच केलं, आपल्याला तिकडे जायला बंदी घातली. आता किती माझ्या हे लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी कुठं डेव्हलप होईल? आपल्या इथंच होईल. फक्त तुम्ही तरुण मुलांवरती सगळ्या उद्योजकांनी लक्ष घातलं पाहिजे. आपल्या अर्निंगचा 20% भाग हा स्वतःच्या मुलाचा नाही, कॉलेजच्या मुलांच्या शिक्षणावरती खर्च करायची मानसिकता ठेवा. त्या मुलांना आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं पाहिजे. आणि जर त्या मुलांना जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, BSCच्या फर्स्ट इयरच्या फिजिक्सपासून जर तुम्ही त्याला सायंटिस्ट करायला प्रयत्न केला, तुम्हाला तो इतका पुढे घेऊन जाईल की तुम्ही आयुष्यभर कष्ट केलेला तो एका तासात तुम्हाला देऊन जाईल. लक्षात घ्या. म्हणून हा राष्ट्र जर पुढे न्यायचं असेल तर हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. दुसरी गोष्ट मीडियाच्या बाबतीत रोज सकाळी बातम्या ज्या येतात त्याच्यामध्ये मीडियाने आपले घेतलं पाहिजे. एका यशस्वी उद्योजक किंवा एका यशस्वी संशोधकाची स्टोरी ही तिथं लागली पाहिजे. आपल्याकडे कोणाचं निधन झालं, कोणी कोणावर हल्ला केला, सगळ्यात वाईट म्हणजे कोणी कोणाचं वाईट कृत्य केलं ते पहिलं फ्रंट पेज असतं. आणि दुसरं आमच्यातला एखादा राजकीय नेता इतका वाईट बोलला ना ते पहिलं असतं. चांगलं दाखवण्याची गरज आहे, हे मात्र नक्की आहे. हे संस्कार जर आपण मुलांवरती दिले तर पुढची पिढीला राष्ट्र. महेश दादा म्हणजे एक जीवशास्त्रज्ञ, एक भौतिकशास्त्रज्ञ, एक रसायन शास्त्रज्ञ किंवा एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक आध्यात्मिक गुरु, रिसर्चर, इनोव्हेटर, ह्या सगळ्या रूपात मला वाटतं तुमच्या समोर आला असेल. खरं आहे ना? कधी आपण अशी अपेक्षा केली होती? हे सगळे जे काही
आयाम आहे एका आमदारामध्ये असतील. म्हणजे काही लोकांना असं वाटलं असेल की तर उद्योजकांना आमदाराची काय, ठीक आहे, आमदारांचे पण उद्योग काहीतरी असतात. मला वाटतं आज आपल्या सगळ्यांना कळालं असेल की आमदारांचे पण असे विजन्स, असे उद्योग असू शकतात. आणि असे जर आपल्याला 288 आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्र देशात नाही तर जगात मोठा लवकरात लवकर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला देश विश्वगुरू बनण्यापासून हा जगातली कुठलीही शक्ती रोखू नाही शकणार. महेश दादा आपल्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या देशाच्या भविष्यासाठी, आपल्या चांगल्या विचारांच्यासाठी सॅटर्डे क्लब नेहमी आपल्या सोबत राहील. आपले विचार महाराष्ट्रातल्या तरुणांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं विजन आणि आपण जे काही नवीन शोध लावताय आणि ज्याच्यामुळे सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला, गोरगरिबाला त्याचा फायदा होणार आहे. आणि अशा स्वरूपाचं जे काही आपल्या माध्यमातून घडेल त्याला नक्की सॅटर्डे क्लबची साथ भविष्य काळामध्ये राहील. आपल्याला विनंती करतो की यानंतर अनेक प्लॅटफॉर्मवर सॅटर्डे क्लबच्या आपण यावं आणि असा माणूस मॅक्झिमम उद्योजकांच्या पर्यंत जर पोहोचला तर पुढची भविष्यातल्या उद्योजकतेची आपली दृष्टी काय असावी, कल काय असावा हे अशा या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून समजतं. खूप 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 धन्यवाद महेश दादा. थँक्यू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.